सध्या गुरुचरित्र पारायण चालू आहे आणि पारायणाला बसल्यानंतर आपल्याला बरेचसे नियम पाळावे लागतात खाण्यापिण्याचे. तर सगळे नियम पाळून हा असा आगळा वेगळा आणि एकदम चविष्ट असा पदार्थ मी रात्रीच्या जेवणामध्ये बनवला होता. त्याच्यासाठी काय केलं, कढईमध्ये तेल टाकलं, जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी केली आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकला, कोथिंबीर टाकली, अद्रकचा एक छोटासा तुकडाही कट करून टाकला, धना पावडर, लाल तिखट आणि हळद टाकून छान फोडणी दिली. जितकं पाहिजे तितकं पाणी टाकलं, चवीनुसार मीठ टाकून ठेवलं उकळायला. तोपर्यंत इकडे एका चपातीचं पीठ घेऊन त्याला असं छान पातळ लाटलं आणि उभे पातळ काप करून आपल्या उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकलं. तर 2 चपात्याचे मी ते पातळ असे काप करून घेतले होते, ते टाकले आणि छान मोठ्या गॅसवर 10 मिनिट आणि गॅस बारीक करून 5 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेतलं. तर मस्त असा हा आगळा वेगळा खायला अतिशय चविष्ट आणि सात्विक पदार्थ तयार आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.